हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला प्रचंड डिमांड आहे आणि प्रचंड स्कोप आहे. खूप पटकन ग्रो करतात. अगदी मॅनेजरियल लेवलपर्यंत 5 ते 7 वर्षात जातात काही स्टुडंट्स. इंडियन एज्युकेशन आणि वेस्टर्न एज्युकेशनचा एवढं छान ब्लेंड चोडे सरांनी तयार करून आम्हाला दिलेला आहे. मुलींना या सेक्टरमध्ये काय संधी आहेत? स्त्रियांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या भारताचं स्थान दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. यासोबतच हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी सुद्धा वाढताना दिसतीये. त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या HOD ज्योती राजू आपल्यासोबत आहेत आणि याच अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या या क्षेत्रामध्ये ज्योती राजू मॅडम या 18 वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत. मॅडम, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या 18 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सध्या या इंडस्ट्रीची ग्रोथ कशी होत आहे आणि सध्याचा ट्रेंड काय आहे? हॉटेल इंडस्ट्री जी आहे भारतात, आपल्याला थोडीफार हिस्ट्री तर माहीतच असेल. JRD टाटा यांनी मुंबई शहरात पहिला हा हॉटेल ताजमहल पॅलेस 19th सेंचुरी 1904मध्ये सुरू केला होता. तिथून आपण जर ग्रोथ आजपर्यंतचा बघितला तर जवळजवळ 53,000 हॉटेल्स, ज्याच्यामध्ये इंडियन हॉटेल्स, भारतातले आपले ब्रँड्स आणि भरपूर विदेशी ब्रँड्स हे सगळे आपल्याला दिसतात. तर 120 वर्षांमध्ये ही ग्रोथ एवढी जास्त झालेली आहे. इथून पुढे गव्हर्मेंटचे असे काही स्टॅटिस्टिक्स आहे जिथे असं समजून येतं की 2024पर्यंत जवळजवळ 8 ते 9% वाढ होणार आहे या क्षेत्रामध्ये. तर जर अजून एक 500 हॉटेल्स एक वर्षात जर उभे होणार आहेत तर आपल्याला एक अंदाजा घेणं आवश्यक आहे की प्रत्येक हॉटेलमध्ये 500 जर कर्मचारी लागत असतील, जनरल मॅनेजरपासून खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांपर्यंतची संख्या, तर 500 गुणले 500 अशी कितीतरी लोक लागणार आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. तर फक्त हॉटेल इंडस्ट्री नव्हे तर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे ह्याच्यात इतर इंडस्ट्री जिथे फूड सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर हे दोन्हीला लागणारी कर्मचारी, ऑन्ट्रप्रिनर्स हे सगळे लागतात. ह्या इंडस्ट्रीला डेव्हलप करून ह्याला उभं करण्यासाठी असे भरपूर स्किल्ड लोकांची आवश्यकता सतत लागत असते. उदाहरणार्थ आपण रिटेल सेक्टर बघू शकतो. रोज आपल्यासमोर वर्षातनं 2 मॉल्स तर तसेही प्रत्येक शहरात उभे होतात. त्या मॉल्सला मेंटेन करायचं काम, तिकडे सेल्स असो, तिथे त्याचे अपिअरन्स, त्याची जी लक्झरीनेस आहे, त्याची जी पॉशनेस आहे, हे सगळं मेंटेन करायचं काम देखील हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थीच करतात. तर इथे सुद्धा एवढी संधी आहे की वर्कर्सची आवश्यकता भरपूर आहे, सुपरवायझरी लोकांची आवश्यकता आहे आणि तसेच मॅनेजर्स, हेड ऑफ डिपार्टमेंट्स असे भरपूर लोकांची आवश्यकता पडते. मॉल्स एक उदाहरण झाला, हॉटेल्स झाले, स्टँड अलोन रेस्टॉरंट्स असतात जिथे शेफ्स, मॅनेजर्स, बारटेंडर्स असे देखील लोक लागतात. तसेच क्रूज लाईन्स आहेत आणि आपल्या भारत देशाने जलेश म्हणून जो एक क्रूज लाईन सुरू केलेला आहे तो पूर्ण कोस्टल एरियाला कव्हर करण्याचा प्रकल्प भारताच्या टुरिझम अजेंडामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. अंडमान निकोबार आणि लक्षद्वीप सारख्या आयलँड्सपर्यंत सुद्धा टुरिझम पोचलेली आहे आणि क्रूज लायनर्स, इंडियन गव्हर्मेंटचे क्रूज लायनर्स तिथे काम करत आहेत. तर तिथे सुद्धा आपल्याला आपले स्टुडंट्स जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघतात. मग एअरलाईन्स इंडस्ट्री तर हॉस्पिटॅलिटीचा खूप मोठा भाग आहे आणि तसंच टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जे ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, जे टूर ऑपरेटर्स आहेत, इंडियन ब्रँड्स जसे वीना वर्ल्ड, मग केसरी टूर्स आणि जे बाकीचे जे फॉरेन ब्रँड्ससुद्धा इंडियामध्ये ऑपरेट करतात, ह्या
ह्यांच्या कंपनीजमध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला प्रचंड डिमांड आहे आणि प्रचंड स्कोप आहे. हॉटेल अँड मॅनेजमेंट, हॉटेल टुरिझममध्ये सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढ होती आहे आणि इतक्या साऱ्या अपॉर्च्युनिटीज आता सध्या जर उपलब्ध होत असतील तर नक्कीच जे विद्यार्थी हा कोर्स करतात किंवा ॲडमिशन्स घेत आहेत तर त्यांच्यामध्ये कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे. आता ही फील्ड एवढी वास्ट आहे की जर विद्यार्थ्यांमध्ये काही बेसिक क्वालिटीज हे जर असतील तर त्यांना पुढे त्यांचं करिअर ग्रो करायला भरपूर संधी मिळेल. काही बेसिक स्किल्स मी उदाहरणार्थ सांगते तर त्याच्यात एक झालं कम्युनिकेशन स्किल्स. आता इंग्लिश हा लँग्वेज ह्या भाषेचा भरपूर वापर होतो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आणि हॉटेल्समध्ये सुद्धा. तर ॲव्हरेज बोलणारा ॲव्हरेज इंग्लिश ज्याची कपॅसिटी असेल तो विद्यार्थीसुद्धा इथं एंटर करून स्वतःला डेव्हलप करून त्याच्या इंटरेस्टप्रमाणे तो त्याचे स्किल्स डेव्हलप करू शकतो. कम्युनिकेशन एक विषय झाला. चांगली पर्सनॅलिटी, एक रिझनेबल अपिअरन्स, डिसेंट हाईट आणि छान आपलं स्वतःचं एक प्रेझेन्स चांगलं दाखवणारे जे स्टुडंट्स असतात, छान एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, बोलतात, नवीन व्यक्ती दिसलं की खूप इझिली त्यांच्याशी बोलतात. तर असे स्टुडंट्स यांची पर्सनॅलिटी खूप चार्मिंग अशी आपण म्हणतो. तर मग ह्या अशा लोकांना सुद्धा ह्या फील्डमध्ये एवढी जास्त ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज असते की ते खूप पटकन ग्रो करतात. अगदी मॅनेजरियल लेवलपर्यंत 5 ते 7 वर्षात जातात काही स्टुडंट्स, एवढे ब्राईट असतात. तर हे झाले काही क्वालिटीज. मग काही स्किल्स लागतात या इंडस्ट्रीसाठी. तर फूड सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर हे दोन्ही गोष्टी हॉस्पिटॅलिटीचं खूप मोठा भाग आहेत. सो फूड सेक्टरमध्ये त्यांना कुकिंगचे स्किल्स, बेकरीचे स्किल्स, वेगवेगळे रेसिपीजची जाणीव, त्याची नॉलेज. आता फक्त इंटरनॅशनल डिशेस आपल्याला यायला पाहिजे असेही नाही आहे. भरपूर लोक लॉस्ट रेसिपीज आणि आपले जे पारंपरिक डिशेस आहे त्यांना सामोरे आणायचं काम करतात आहे. तर ज्या लोकांना ह्या अशा गोष्टींचीही इंटरेस्ट असते आणि त्याच्यात स्किल असते तर ते सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन त्यांचं करिअर खूप छान पुढे घडवू शकतात. ह्याच्यासोबत सर्व्हिसेसची आपण बोलू शकतो की कस्टमर सर्व्हिस, जिथे काही कस्टमर लोकांशी आपल्याला इंटरॅक्ट करायचे आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत किंवा त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, सेल्स असो किंवा त्यांचे काही इश्यूज असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक ट्रेनिंग जो असतो, ज्याची गरज आहे स्किल्सची, ते सुद्धा आपल्याला हॉस्पिटॅलिटी कोर्सेसमध्ये ती स्किल्स आपल्याला डेव्हलप करता येतात. हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल इंडस्ट्री म्हटलं की फक्त शेफ किंवा सर्व्हिसिंग हा एकच पार्ट नाही आहे, हेच त्यांनी समजून सांगितलेलं आहे. यासोबतच कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये ते सुद्धा मॅडम यांनी सांगितलेलं आहे. सोबतच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक गुड कम्युनिकेशन स्किल तर असणं गरजेचं आहेच, पण प्रेझेंटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याच सोबतच मॅडम मुलींना या सेक्टरमध्ये काय संधी आहेत? सो आपण जर बघायला गेलो तर मुली, स्त्री ह्या सर्व क्षेत्रात खूप एक्सेल करतात आहे, खूप फॉरवर्ड काम करतात आहे, डेव्हलप करतात आहे. बरेचसे कंपनीजचे CEOs, CFOs, MD देखील स्त्रिया आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या प्रचंड वाढली आहे. जवळजवळ दरवर्षी 15 ते 20% ही संख्या वाढत आहे. तर स्त्रियांना जे काय फील्डमध्ये मुलं काम करू शकतात त्या सगळ्या फील्ड्समध्ये ते सुद्धा स्किल्स गेन करू शकतात. म्हणून ह्या फील्डमध्ये असं आपल्याला डिफरन्शिएट किंवा वेगळं करायची गरजच नाही आहे. सो ऑपॉर्च्युनिटीज इक्वल आहेत आणि स्किल्स जर त्यांच्यामध्ये असतील तर ते सुद्धा त्या ऑपॉर्च्युनिटीजचे मॅक्सिमम जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. इंडिया, अब्रॉड ह्या सगळ्या ठिकाणी त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे आणि अजिबात जेंडर भेदभाव केलंच जात नाही या इंडस्ट्रीमध्ये. ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची वैशिष्ट्य आहे. या इन्स्टिट्यूटकडे किंवा या इंडस्ट्रीकडे अट्रॅक्शन नेमकं कसं आहे? विद्यार्थ्यांचं असेल किंवा या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे?
हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हा जो क्षेत्र आहे, इथे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो अट्रॅक्शन आहे तो आहे अब्रॉड जाण्याची संधी. अगदी इंटर्नशिपमध्ये सुद्धा 6 महिन्याचा जो इंटर्नशिपचा पिरियड असतो, ह्या कोर्सचा कंपल्सरी पार्ट असतो, ह्याच्यात सुद्धा विद्यार्थ्यांना फॉरेन देशात जायची संधी मिळते. आमचे विद्यार्थी, सूर्यदत्ता कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, त्यांना न्यूझीलंड, फ्रान्स, USA, जर्मनी, मॉरिशियस, मॉल्डीव्स, सेशल्स, सिंगापूर असे वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन इंटर्नशिपचा जो एक्सपिरियन्स आहे, हे घेण्याचं महत्त्वाचं काम आम्ही करतो आहे. हेच नव्हे तर प्लेसमेंट आणि ट्रेनिंगची जी टीम आहे, त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीजमध्ये, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये स्टुडंट्सला प्लेस केलेले आहे. आणि इंडियामध्ये सुद्धा जे लीडिंग हॉटेल्स आहे, पुण्यात देखील आहेत, जसे रिट्स कार्ल्टन झाले, जसे JW मॅरियट, कॉन्रॅड चेन आहे आणि द ताज प्रॉपर्टीज, ओबरॉय प्रॉपर्टीज, लीला चेन, ह्या सगळ्या हॉटेल ब्रँड्समध्ये आमचे स्टुडंट्स गेले 20 वर्ष जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघतात आणि खूप सक्सेसफुली स्वतःचं करिअर घडवतात आहे. हेच नव्हे तर फॉरेन ट्रॅव्हल करायची जी ऑपॉर्च्युनिटी आहे, ते लवकरात लवकर कसं करता येईल हे प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. तर हा एकुलता एकच कोर्स असा आहे, जिथे ट्रेनिंगच नव्हे तर डिग्री झाल्यानंतर लगेचच स्टुडंट्स अब्रॉडला जाऊ शकतात. फक्त जॉब्स आणि एज्युकेशन दोन्हीसाठी जाऊ शकतात. आणि हा माझ्या मते खूप मोठा एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. पण एवढंच की विद्यार्थ्यांनी जे फॉरेनमध्ये जाऊन स्किल्स शिकतात आहे, त्यांनी जर हे परत देशात आणून जर ह्याचा वापर केला, तर आय एम कॉन्फिडंट दॅट स्टुडंट्स जे आहेत त्यांना खूप चांगलं इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळून ते एक्सेल करू शकतील. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करतायत आणि विद्यार्थी घडवण्याचं काम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कसं सुरू आहे? सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम हे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमॅन डॉक्टर प्रोफेसर संजय बी चोरडिया आणि त्यांचे वाईफ मिसेस सुषमा चोरडिया मॅडम, ह्यांच्या दोघांच्या गायडन्सच्या खाली आणि सपोर्टच्या खाली ही कॉलेज 2002 पासून उभी आहे. आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये स्टुडंट्स विद्यार्थ्यांना तयार करून, त्यांना केपेबल करून इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं काम आम्ही खूप स्ट्रॉंगली करत आहोत. संजय सरांचं, चोरडिया सरांचं सारखं आमच्यावर नेतृत्व असतं की बेस्ट ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज, जे इंटरनॅशनल डेलिगेट्स असतात त्यांच्याशी भेट करून देणे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसोबत आमची इंटरॅक्शन्स करून देणे, LAPT म्हणजे लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग ह्याचे देखील कोर्सेस आमच्याकडे आहे, ज्याच्यानी स्टुडंट्सला इंटरनॅशनल लेवल UK बेस्ड एज्युकेशनची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. तर इंडियन एज्युकेशन आणि वेस्टर्न एज्युकेशनचा एवढं छान ब्लेंड चोरडिया सरांनी तयार करून आम्हाला SCHMTTच्या माध्यमातून दिलेला आहे. तर आमची जी स्ट्रेंथ आहे ते आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत. आमचे फॅकल्टी मेंबर्स हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भरपूर वर्ष एक्सपिरियन्स घेऊन, अकॅडमिक्समध्ये देखील चांगले एक्सपिरियन्स गॅदर करून स्टुडंट्सला शिकवायचं काम करत आहात. तर आमच्याकडे जे फॅकल्टी आहेत त्यांच्यातले बरेचसे जण ओबेरॉयज, मॅरियट अशा हॉटेल्समध्ये काम करून आलेले लोक आहेत. ITC लिमिटेड कंपनीसोबत काम केलेले लोक आहेत. बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा एक्सपिरियन्स घेऊन आलेले फॅकल्टी मेंबर्स आमच्या कॉलेजमध्ये असतात. आणि अक्षरशः हँड होल्डिंग करून आम्ही मुलांना तयार करतो, जेणेकरून ते त्यांच्या फ्युचरचा जो स्वप्न आहे ते खूप सोप्या पद्धतीने ते फुलफिल करू शकतात. आमच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट लॅबॉरेटरीज आहेत. आमचे किचन्स जे 3 प्रकारचे आहेत, इंडियन किचन, क्वांटिटी ट्रेनिंग किचन आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग किचन. बेकरी सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे, जिथे स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना हँड्स ऑन स्किल
हे मिळतं. हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस लॅबॉरेटरीजसुद्धा आमच्याकडे खूप छान डेव्हलप्ड आहेत आणि रेस्टॉरंट आणि बार एक्सपिरियन्ससाठी सुद्धा आमचे जे ट्रेनिंग रेस्टॉरंट आहे ही खूप छान डेव्हलप्ड आहे. आमच्याकडे द बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजीसुद्धा अवेलेबल आहे आणि आम्ही हे डे टू डे क्लासरूम टीचिंगमध्ये सुद्धा वापरतो. आता क्लासरूम टीचिंगच्या सोबत एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन शिकायचा जो प्रोसेस आहे हे सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ट्रॅव्हल टुरिझममध्ये फोकस दिलं जातं. याच्यासाठी भरपूर जे व्हिजिटर्स आणि डेलिगेट्स कॅम्पसमध्ये येतात त्या सर्वांच्यासोबत इंटरॅक्शन, त्या सर्वांना सर्व्हिस देणं, त्यांच्याशी इंटरॅक्ट करून गेस्ट सर्व्हिसेसचा एक्सपिरियन्स कसं गेन करावा, हा एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स फक्त SCHMTT सूर्यदत्ता कॉलेजमध्ये मिळू शकेल. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सुविधा देत असता? कॅम्पसमध्ये लॅब्स, क्लासरूम्स, टेक्नॉलॉजी फॅसिलिटी सगळे आहे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट आणि आपण म्हणतो होलिस्टिक डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न चालू असतात. आमच्याकडे स्पोर्ट्स फॅसिलिटीज अतिउत्तम आहे. स्टुडंटसाठी जिम्नेझियम, ज्या स्टुडंट्सला त्यांचे आर्ट्स, कलाचा डेव्हलपमेंट करायचं असेल, डान्स रूम, म्युझिक रूम, असे एक्स्ट्रा करिक्युलर फॅसिलिटीजसुद्धा स्टुडंटसाठी अवेलेबल आहे. द बेस्ट ऑफ द बेस्ट कम्प्युटर लॅब मिळतात स्टुडंट्सला. फक्त हे नव्हे तर इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्ही स्टुडंट्सला एक्सपिरियन्सेस देतो. थेरॉटिकली सोबतच प्रॅक्टिकली कसं? करेक्ट. सो प्रॅक्टिकल एक्सपोजरसाठी महामिसळ हा उपक्रम चोरड्या सरांच्या गायडन्सच्या खाली झालेला, जिथे 8,000 kgsचा मिसळ बनवून त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचा जो एक्सपिरियन्स, एवढा बल्क व्हॉल्यूममध्ये मॅन्युफॅक्चर प्रोसेसिंग करायचा एक्सपिरियन्स आमच्या स्टुडंट्सला मिळालेला. तसंच 1,00,000 युनिट ऑफ चिक्कीज न्यूट्रिशन बार हे सुद्धा सूर्यदत्ता कॉलेजच्या स्टुडंट्सनी तयार करून डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. चोरड्या सरांच्या इनिशिएटिव्हच्या खाली G20मध्ये सुद्धा आमच्या स्टुडंट्सनी प्रेझेंट केलेलं, इंटरॅक्ट केलेला त्यांच्या डेलिगेट्सच्या सोबत आणि Y20मध्ये सुद्धा आमच्या स्टुडंट्सनी सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. सो ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेस मला खात्री आहे की इतर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना कदाचित मिळत नसेल आणि आम्ही हे खूप एक्सक्लुझिव्हली त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत. इंडियन आणि इंटरनॅशनल एक्सपिरियन्सेसच्या माध्यमात मुलांना तयार करायचा हा जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे फॅकल्टी सगळ्यांनी मिळून इंडस्ट्रीच्या सोबत इंटरॅक्ट करून आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या या माध्यमातून कुठले स्किल्स असणं आवश्यक आहे आणि कुठल्या सुविधा पुरवल्या जातात त्याबद्दलची माहिती तर जाणून घेतलेली आहेतच. मात्र यासोबतच या इंडस्ट्रीमध्ये कुठले कोर्सेस उपलब्ध आहे, बॅचलर डिग्री असेल, मास्टर डिग्री असेल, यासोबतच कोणकोणते वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहे? सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ट्रॅव्हल टुरिझममध्ये अगदी 10वी नंतरपासून मास्टर्स कंप्लीट करेपर्यंतचे आमच्याकडे कोर्सेस आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि मिनिमम कॉम्पिटन्सी वोकेशनल कोर्स असे हे तिन्ही आमच्याकडे उपलब्ध आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना खूप फोकस आहे आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासूनच त्यांची तयारी करायची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांना MCVC हा जो 12वी इक्विव्हॅलंटचा कोर्स आहे हा अगदी 10वी नंतरच करता येतं आमच्याकडे. तसंच 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डिग्रीच्या ज्या प्रोग्राम्स आहे BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हे सुद्धा करता येतात. BSc हॉस्पिटॅलिटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर पुढचं शिक्षण घेऊन अकॅडमिक्समध्ये किंवा स्वतःला अजून डेव्हलप करायची जर इच्छा असेल तर मास्टर्स इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा कोर्ससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग हा जो इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे हा कोर्ससुद्धा आपण साईड बाय साईड पॅरललमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करतो. सोबतच काही सर्टिफिकेशन प्रोग्राम्स जसे फॉस्टॅक जे इंडस्ट्रीसाठी, हॉस्पिटॅलिटी आणि फूड हँडलर्ससाठी आवश्यक असतात असेही कोर्सेस चालू असतात.
या इंडस्ट्रीमध्ये फक्त सर्व्हिसिंग किंवा शेफ हा एकच प्रकार नसून वेगवेगळे कोर्सेस कोणते उपलब्ध आहेत त्याचीही मॅडमने माहिती दिलेली आहे. सोबतच कुठले स्किल्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, कोणकोणत्या सुविधा या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिल्या जातात, या संपूर्ण विषयी माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळेच तुम्ही सुद्धा या इंडस्ट्रीकडे एक उत्तम करिअर म्हणून बघू शकता आणि पैसे कमवण्यासोबतच एक हटके आणि वेगळं करिअर निवडण्याचं समाधान सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळू शकेल.